नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 2 मराठी पेपर क्रमांक 6 आणि सत्र हे 4 आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं मी प्रथमतः स्वागत करतो आहे. आणि आपण ज्या विशिष्ट अभ्यासक्रमाचा किंवा ज्या विशिष्ट एका कादंबरीचा जो परिचय करून घेतो आहे त्याला महत्त्वाचं स्थान आहे. खरं तर तुमच्या दृष्टीनं हा जो 6वा पेपर आहे त्याची जी कादंबरी आहे जुगाड नावाची, त्या जुगाड कादंबरीतला आशय, अभिव्यक्ती, त्या कादंबरीचं एकूणच त्याची वैशिष्ट्ये, एकूणच त्या संपूर्ण जीवनाचा स्वतंत्र प्रवास, या सर्व गोष्टींचं जे विवेचन आहे ते आपण एकंदरीत समजून घ्यायला लागलेलो आहे. आणि म्हणून या कादंबरीमध्ये शशा नावाचा नायक आहे आणि तो बेकारी अवस्थेमध्ये आहे. वास्तविकरित्या वाढती प्रचंड बेकारी आणि शिक्षणामधलं असणारं जो वाढता प्रवास आहे त्याच्यातून मानवी समाज व्यवस्थेमध्ये 1990 नंतरच्या सामाजिक वास्तवतेचा एकंदरीत स्वतंत्र आढावा घेतला गेलेला आहे. जागतिकीकरणाच्या या प्रवाहामध्ये जी काही सुखसोयी साधनं उपलब्ध झाली पण माणसाचं जीवनमान धोक्यात आलं. आणि दुसऱ्या बाजूला की सुशिक्षित बेकारांची प्रचंड संख्या वाढली, प्रचंड महागाई, आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा जगण्याचा प्रश्न कसा निर्माण झाला. मिळणाऱ्याला प्रचंड पैसा मिळू लागला. पैसा नावाची गोष्ट ते प्रचंड वाढली. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सुखसोयी झाल्या, साधनं आली, उत्पन्न वाढलं, पाण्याचा प्रसार झाला. म्हणजे तेवढ्या प्रमाणात जरी झाला असला तरीसुद्धा एक वास्तव सामाजिक जे आहे ते मात्र या ठिकाणी इथं नाकारता येणार नाही. आणि म्हणून शशा नावाचा नायक पुण्यामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनाची सुरुवात करतो. तिथल्या लॉजवर राहतो. तिथं त्याला नोकरी मिळाल्यानंतर तिथं त्याच्या जीवनाचा कसा बदल होतो. आणि मग नंतर तो सासवडच्या कल्पना टूल्स या कंपनीमध्ये कॉल त्याला चिखलीकर ज्यावेळेला देतो त्यावेळेला तिथं भरावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण अर्जानं शशा काहीसा चकित होतो. कारण अर्जामध्ये आजवरचा अनुभव लिहिण्यासाठी विस्तृत जागा ठेवलेली असते. वयाच्या 19व्या वर्षी डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरच्या उद्यमनगरपासून कामाला सुरुवात करतो. 3-4 वर्षे कोल्हापुरात काम केल्यानंतर उद्योगनगरीमध्ये पुण्यात येतो. तिथंही 4-5 बड्या कंपन्यामध्ये छोटे मोठे पिरियड्स तो करतो. त्याला काढून टाकलं जातं किंवा त्याला परमनंट होऊ दिलं जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कॉलेजनंतरच्या 8 वर्षात विविध कंपन्यांमध्ये काम केलेल्या कामाचा अनुभव असणारा तो शशा जो आहे तो अर्जामध्ये सविस्तर नोंदवतो. आणि मग कल्पना टूलचा जो मालक आहे तो डुनुंग जो आहे त्याला मात्र या मेकॅनिकलच्या सर्व ठिकाणी चाललेला संचार आवडत नाही. तो आपली प्रतिक्रिया नेहमी व्यक्त करतो. स्पेशलायझेशनच्या जमान्यामध्ये त्याला फार वाव नसतो. मग डुनुंग साहेब कोल्हापूरच्या उद्यमनगरातील जुन्या हुशार मिस्त्रीची आठवण काढतात. त्यामुळे काय होतं तर कोल्हापूरच्या सर्व कालव शशाच्या समोर उभा राहतो. कारण तो गेली 7-8 वर्ष पुण्यातच राहतो आहे. त्याचा जीवनाचा प्रवास सुरू आहे. तिथल्या मिस्त्रीच्या कष्टमय कहाण्या त्याला ऐकायला तिथं मिळतात. आणि मशीन रिपेअर करण्यासाठी तशी एक खास पद्धत असते. आणि म्हणून एखाद्या कारखान्यात नवीन जॉब असला असेल, म्हणजे आला असेल एखाद्या कारखान्यात नवीन जॉब आला असेल आणि तो धड डेव्हलप होत नसेल तर ते लोक बेचैन होतात. मग त्या जॉबचं होल्डिंग करणं, त्यानंतर फ्लॅपिंग करणं, काउंटरवेट, मशिनिंग इत्यादी सगळ्या भानगडी नीट होऊन जॉब डेव्हलप होईपर्यंत या लोकांचं सगळं चुकत ठोकत परस्परांशी आयमाय काढत त्यांच्यातलं सगळं चाललेलं असतं. असायचं. असा तिथला प्रसंग आहे. सगळं झालं की मग घड्याळात बघून अर्र म्हणायचं आणि बाहेर दिवस असेल तर चहा प्यायला आणि रात्र असेल तर दारू प्यायला पळायचं. म्हणजे असं वर्णन त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे लेखक सांगताना एखादी उत्सुकता वाढवणारा प्रसंग, एखादं तिथलं वातावरण, एखादी तिथली जाणीवपूर्वकता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लेखक वर्णन करतो. आणि म्हणून मग बंद पडलेलं मशीन सुरू करण्याविषयी त्या मिस्त्रीच्या मनात अपार कुतूहल असते. अपार जभाव त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. कामाप्रती असलेला त्याचा श्रद्धाभाव विस्मयकारक आहे. एक प्रकारचं रांगडेपण आणि मग कष्ट करण्याची तयारी, ही काहीतरी शिकण्याची धडपड या उद्यमनगरीतील मिस्त्रीने स्वतःला ओळख करून दिलेली आहे. काय डुनुंग साहेबांनी
शशाजवळ त्या असणाऱ्या त्या मिस्त्रीची आठवण ज्यावेळेला काढली त्यावेळेला तो मिस्त्री कसा आहे काय आहे हे शशाच्या डोळ्यासमोर उभा राहिला. प्रत्यक्षरित्या एखाद्या माणसाविषयी एखाद्या व्यक्तीविषयी ज्या वेळेला तुम्ही काही प्रतिक्रिया काही आठवणी ज्या वेळेला जागवू लागतात त्यावेळेला त्या माणसाचा जीवन प्रवास, त्या माणसाचं कष्ट, त्या माणसाच्या समोर येणारी सगळी आव्हानं ती सगळी तुमच्याही डोळ्यासमोर एकंदरीत उभी राहतात आणि त्याच्यातून तो सगळा जीवनाचा प्रवास जो आहे तो स्वतंत्र व्यक्त होऊन मग मनाचं एक वेगळं सामर्थ्य जे आहे तिथं पाहायला एकंदरीत मिळत आहे. आणि म्हणून काहीतरी शिकण्याची धडपडातून उद्यमनगरीतील मिस्त्रीची ओळख आहे. एकारलेपणानं काम करण्याचं त्याचं तंत्र नाही. म्हणजे कधीही तो एकमेकांशी नातं जोडताना किंवा दुसऱ्याशी काहीतरी व्यक्त होताना तो कधीही या ठिकाणी त्याचं तंत्र नाही, एकमेकाचं काम करण्याचं तंत्र नाही त्याचं. आपल्यापुढं कामांना गती देणं आपल्या जवळच्या, त्यातच त्या लोकांचा अपूर्ण समाधान मिळतं. आणि हेच गुणविशेष शशानं सुद्धा स्वीकारले आहेत. म्हणजे शशाच्या समोर या सगळ्या आदर्शांचा एक धागा आहे आणि आजच्या जमान्यामध्ये एकरेशीयत्व आहे. एकच काम करून उत्पादन कसं वाढेल याकडं भांडवलदारांचा कल आहे. मग नवं शिकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याचे पंख छाटून त्याला रुळावर आणलं जातं. हे करण्याची पद्धत सतत चालू राहते. या कादंबरीमध्ये साधारणपणे काय केलं आहे, कोणत्या प्रवासात नाही आहे. आता तिथलं तो सासवडच्या कल्पना टूल्समधल्या कंपनीतला हा तोचा अनुभव आहे. अनेक कंपन्या तो बदलतो. तिथलं वातावरण, तिथलं जगणं, डुनुंग साहेबांच्या बोलण्यातून त्याचा प्रत्यय वारंवार त्याला येत राहतो. शशा त्या कंपनीमध्ये न जाण्यामागे हेही कारण असावं. काय, पुढची चक्रे वेगाने हलतात. मामा गावाजवळ सुरू होणाऱ्या प्रोजेक्टची माहिती शशाला देतो. शशाची त्या प्रोजेक्टवर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून निवड होते. तो पुण्यनगरीत शहराचा त्या दिवशी निरोप घेतो. म्हणजे सुशिक्षित बेकारांच्या वाट्याला येणारे जाणीवा, सुशिक्षित बेकाराच्या वाट्याला जो दुःख आणि मग त्याच्यातनं त्याच्या जीवनाचा होत असलेला प्रवास याचं अत्यंत सगळं वैशिष्ट्य किंवा सगळा विशेष इथं चित्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून पहिल्या भागामध्ये महत्त्वाचा विशेष म्हणजे काय, या भागात वर्तमान भूतकाळाची सरमिसळ सतत घडत असते. काळाच्या सतत आलटून पालटून येण्याचं शशाला 7-8 वर्षाचा प्रवास साक्षात करता आला आहे. पहिल्या भागामध्ये प्रत्यक्ष काळ दिन 1 महिन्याचा आहे, काही नाही, प्रत्यक्ष काळ जो आहे तो 2-1 महिन्याचाच फक्त पहिल्या भागामध्ये. तिथला प्रवास सगळा आहे. कंपनी, श्री लॉज, नोकरीच्या निमित्ताने भटकंती या सर्वसाधारणचा अवकाश या कादंबरीमध्ये एकंदरीत पाहायला मिळतो. विस्तारानं ज्या वेळेला ही कादंबरी तुम्ही वाचाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे सगळे टप्पे मानवी व्यवस्थेचं चित्रण करणारे, मानवी जाणीवेतल्या एका वेगळ्या अवस्थेला एक नवीन आयाम प्राप्त करून देणं एवढाच त्याच्या पाठीमागचा एकंदरीत उद्देश आहे. आणि म्हणून जीवनातल्या सर्व गोष्टी, जीवनातल्या सर्व ज्या अवस्था आहेत किंवा प्रत्येकाला येणारा स्वतःचा एक वेगळा स्वतंत्र अनुभव जो आहे तो इथं चित्रित झालेला आहे. म्हणजे खरं तर हा शशा ग्रामीण भागातला, कोल्हापूर शहराजवळचा, कोल्हापुरामधला जीवन आणि त्यानंतर त्याला पुण्यामधलं जीवन, मग पुण्यामध्ये सुद्धा डिप्लोमा इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तो जेव्हा तो काम करायला लागतो डिप्लोमा झालं तेव्हा त्याला त्याचं व्हॅल्यू फारसं दिलं जात नाही समाजातनं किंवा कंपनीतून. कारण तो डिप्लोमा म्हणजे काही विशेष नाही आहे आणि त्याला काही विशेष त्याचं महत्त्व नाही आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि त्याच्यातून त्यांच्या संपूर्ण जीवनाचा हा सगळा प्रवास जो आहे तो सातत्यानं व्यक्त होत राहतो. आणि म्हणून या कादंबरीमध्ये या पहिल्या भागामध्ये वर्तमान भूतकाळाची सरमिसळ सतत घडत राहते. काळाच्या सतत आलटून पालटून येण्याचा शशाचा 7-8 वर्षाचा प्रवास इथं आहे. आणि म्हणून या कादंबरीचा जो अवकाश आहे तो त्या टप्प्यात म्हणजे दुसऱ्या भागात, तिसऱ्या भागात असं काही आवाका दाखवलेला आहे. त्याचं वातावरण बदललेलं दाखवलेलं आहे. आणि मग पूर्वस्मरणानं गाव, मग त्याला त्या अवकाशच्या ज्या वेळेला कोल्हापूरची आठवण होते त्यावेळेला पूर्वस्मरणानं गाव, परिसर, कोल्हापूरमध्ये विविध ठिकाणी घेतलेल्या कामाच्या आठवणी सगळ्या त्याच्यामध्ये सामावल्या. त्याचं सगळं वर्णन तो करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग पुण्याच्या त्या काळामध्ये भेटलेल्या मित्रांची, मंडळाची आठवण ही शशाच्या आयुष्यातील हळवी जागा आहे. शशाच्या आयुष्यातली हळवी जागा आहे. त्याला आठवतं ते, त्याला दुःख होतं. आपलं लहानपण, आपलं बालपण, आपला जीवनाचा आपला स्वतंत्र प्रवास
याच्यातून आपण काहीतरी नवीन शिकतो आहे किंवा भरपूर शिकलेलो आहे आणि आता त्याच्यामुळेच आपण या ठिकाणापर्यंत पदापर्यंत पोचलो आहे असंही त्याला एकंदरीत वाटत राहतं. आणि म्हणून भेटलेली मित्र मंडळी, तिथल्या माणसं, जवळीकता निर्माण झालेली, ह्या सर्व गोष्टींचं विवेचन त्यांना करावं लागतं. पुष्प्याची साथ संगत मात्र सोडावी लागत असल्यानं त्याचे कातर झालेले मन अस्वस्थ करते. हा पुष्प्या जो आहे त्याची संगत आता सोडायची आहे, कारण तो थोडासा परमनंट नोकरीला आहे आणि काय त्याच्याकडून चूक होते का प्रत्यक्ष शशाकडून, पण शशाला त्याचा अनुभव येतो आणि मग त्याच्यातून एकमेकांच्या विषयी निरोप घेताना त्यांची झालेली स्थिती, सतत दाटून येणारा आवंडा वाचकांच्या मनातील हळवा कोपरा कमी करतो आणि गाव परिसरात येणाऱ्या त्याला दुरावा सहन करावा लागतो. या छोट्याशा अवकाशाची तपशीलवार वर्णनं इथं एकंदरीत वाचायला मिळतात. आणि म्हणून जुगाड जी आहे ती कादंबरी म्हणून ज्यावेळेला आपण तिच्याकडे पाहायला लागतो त्यावेळेला त्या कादंबरीतलं एक नवीन तंत्र जे आहे ते इथं लक्षात एकंदरीत यायला लागतं. आणि म्हणून काय आहे तर अवकाशाची वर्णन आहेत, विशिष्ट टप्प्यातनं, विशिष्ट कालखंडातली, विशिष्ट जागेवरची हिची वर्णन आहेत. त्यातून कार्या तरुणाचं भावविश्व, त्याची मनोअवस्था, परक्या शहरात राहत असताना येणाऱ्या अडचणी, मित्रपरिवाराची साथ सोबत. म्हणजे कुठला कारा तरुण म्हणजे कोण, की जो स्वयंभू आहे, की जो तात्पुरती नोकरीत आहे किंवा शिक्षण व नोकरीला काय करतो तफावत आहे त्याच्या, आणि 20 वर्षापूर्वीचा काळ आहे, परंतु सद्यस्थितीत याहून वेगळी नाही. काय आहे तिथं, संवेदनशील गारटलेल्या काळजाचा यांत्रिक चेहरा किरण गुरव यांनी फार निर्माण केला आणि तो कौशल्याने त्याचा मुखर केला आहे. एकूणच स्वकांक्षा महत्त्वरित्या धुळीस मिळवणाऱ्या या काळाची अनेक घटिते या पहिल्या भागामध्ये आहेत. म्हणून पहिला भाग जो आहे तो जीवनाच्या एका जाणीवेनं तो स्पष्ट करत राहतो आणि त्याला एक वेगळी स्वतंत्र किनार प्राप्त होते. आणि म्हणून मनाचं सामर्थ्य, मनाची जाणीव, नवीन विचार हा तिकडं एकंदरीत स्पष्ट होत जातो आहे. आणि म्हणून एक कौशल्य म्हणून गुरवसांच्या या पुस्तकाकडं पाहता येईल. ऐकूनच स्वप्न आकांक्षा धुळीस मिळणाऱ्या काळाची अनेक घटित आहेत. त्या तरुणांची स्वप्न जी आहे ती धुळीस मिळतात, नोकरी मिळत नाही, शेवटपर्यंत समाधान होत नाही आणि त्याच्यामुळं ते आपल्या या नोकरीवर, जागेवर सरकारच्या काय करायला लागले, दबाव टाकायला लागले किंवा आपला प्रेशर टाकून खरं तर हे करायला पाहिजे असं ते म्हणायला लागले. पण त्या अर्थानं ते सगळे एकंदरीत होत नाही, बदल होत नाही आहे. परंतु तरुणाचं संवेदनशील मन, भावविश्व, त्याची मनोअवस्था, भटक्या शहरात राहून सुद्धा परक्या शहरात राहून सुद्धा येणाऱ्या अडचणी, मित्रपरिवाराची सोबत, शिक्षण नोकरीतील तफावत, मंदीचं सावट, तात्पुरती नोकरी, भटकंती, पुन्हा साखळी, पुन्हा आजारी असताना बळ आणि मोठा दिलासा सापडला. म्हणजे साधारण एक 20 वर्षाचा पूर्वीचा हा काळ जो आहे त्या सद्यस्थितीत याहूनही वेगळी नाही. आणि म्हणून संवेदनशीलता गाठलेल्या काळाचा यांत्रिक चेहरा किरण गुरव यांनी फार सुंदररित्या निर्माण केलेला आहे. म्हणजे खरं तर संवेदनशीलता हा शब्द जो आहे, संवेदनशीलता हरवलेली आहे 1980 नंतर. आणि त्या वेळेला, त्या काळामध्ये अत्यंत कौशल्यानं त्याचं मुखर चित्रित केलं आहे. म्हणजे महत्त्वाकांक्षा धुळीत मिळाली तर काय होईल, तर जीवन निम्मार्धा माणूस काय होऊन जातो, विश्वासार्हता किंवा तो खचून जातो आणि त्याच्यातून त्याच्या जीवनाचा एक नवीन विचारसरणी प्राप्त होत राहते. आणि म्हणून जुगाड कादंबरीतल्या अत्यंत बारीक सारीक जीवनाच्या पातळीवरती विचार करायला लावणाऱ्या, मानवी अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या आणि खरोखर लोकांच्यापर्यंत हा सगळा भाग कसा जातो आहे त्याच्यातनं एक नवीन विचारांची दृष्टी प्राप्त झाली. आणि म्हणून एक 20 वर्षाचा कालखंड या कादंबरीला वर्णनात्मकरित्या अवकाश त्याचा जो आहे तो पाहायला एकंदरीत येईल. म्हणून फार कौशल्याने त्याचा वापर त्यांनी तिथं केलेला आहे. म्हणजे महत्त्वाकांक्षा धुळीत मिळणाऱ्या या काळाची आर्थिक घटिते त्या भागातसुद्धा किंवा पहिल्या भागातसुद्धा आहेत. आणि म्हणून या कादंबरीचा पहिल्या भागातली काही मुद्दे चर्चा आपण एकंदरीत केलेली आहे. मग पुण्याचं औद्योगिक केंद्र नाकारून गाव परिसराच्या ओढीनं हा जो शशा आहे तो कायमस्वरूपी नोकरी मिळते या अर्थानं शशा राधाबाई मिनरल प्रॉडक्ट या कंपनीत नोकरी स्वीकारतो. दिवसाला 2000 टन उत्पादन क्षमता असलेल्या या बॉक्साईट कॅल्सिनेस
प्रकल्प आहे. चेअरमन साहेब हा सहकार क्षेत्रात मुरलेला मातबर व्यक्तीने धूर्तपणे या प्रकल्पाची आखणी केलेली आहे. शशा या प्रकल्पावरती मेकॅनिकल इंजिनियर म्हणून या ठिकाणी रुजू होतो आणि या प्रकल्पाच्या परिसराचं वर्णन चित्रमयरित्या मनाला भावणारं, भावून टाकणारं, निसर्गाची उधळण केलेलं ह्या परिसरात असणाऱ्या प्रोजेक्टवर शशा काम करत राहतो आणि त्याचं वर्णनही तो लोकांच्यापर्यंत खरं तर पाठवत राहतो. म्हणजे अशा या जीवनाचं, अशा या जाणिवेचं, एका विशिष्ट टप्प्याचं कुठंतरी वेगळेपण जे आहे किंवा जे चित्रण आहे ते इथं करण्याचा प्रयत्न एकंदरीत झालेला आहे. म्हणजे मानवी जाणिवा, माणसाच्या जगण्याचं सूत्र आणि मग जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये माणूस कोणता व्यवसाय कशा पद्धतीनं करतो आणि नंतर जीवनात जगण्याचा मार्ग त्याला जसा सापडतो तशा पद्धतीनं हा सगळा एकंदरीत भाग आहे. आणि त्याविषयीचं विवेचन, त्याविषयीचा अनुभव, त्याविषयीचं कुठंतरी बारीक सारीक तपशील असं काढलेली व्यक्त केलेली माहिती, या सर्व गोष्टींचं जाणीवपूर्वकरित्या विवेचन इथं करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं एक मुरलेला मातबर व्यक्तीनं धूर्त या प्रकल्पाची आखणी केलेली आहे. धूर्तपणे शशा या प्रकल्पावर मेकॅनिकल इंजिनियर होतो आणि मग परिसरामध्ये चित्रमय वर्णन, मनाला मोहणारं, विमानानं भरून उधळण केलेल्या निसर्गानं या परिसरात शशाचं नितांत प्रेम आहे. गावातूनच जवळ असलेल्या प्रोजेक्टवर शशा मनापासून काम करत राहतो. कामाविषयीचे अपार कुतूहल त्याला पुरवते. त्यावेळेला काय होतं तर किलनच्या येणाऱ्या प्रसंगानं कादंबरीच्या दुसऱ्या भागाला सुरुवात होते. ही किलन बसवण्याची युसूफ जय यांची धडपड विलक्षण आहे. त्यासाठी त्याने केलेल्या क्लुप्त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणजे ए झाला, थोडा बाकी, अन्न चलाकी अशा आरोळ्याने ते संबंध परिसर धुवून काढत आणि संबंध अवकाशाचा जिवंत रूप देत. आणि म्हणून या पद्धतीतून सातसंगत गती कशी मिळते, हलकं कसं त्याचं जीवन होतं, या सर्व पातळीवरती किंवा सर्व गोष्टीवरती त्याचं एक नवीन विवेचन जे आहे ते साकार एकंदरीत झालेलं आहे. आणि म्हणून जुगाड ही कादंबरी मानवी अस्तित्वाच्या जाणीवा शोधत, माणसाच्या जगण्यातलं सूत्र शोधत 1990 नंतरच्या बदलत्या सामाजिक वास्तवाचं एक प्रामाणिकपणे निवेदन करत ही कादंबरी मनाच्या पातळीवरती फार सुंदररित्या उतरते आहे आणि त्याला एक स्वतंत्र वेगळी किनार प्राप्त झालेली आहे. म्हणून जीवन माणसाचं कसं आहे, विशाल आहे. जीवन माणसाचं कसं आहे की जगण्यायोग्य पात्रतेचं आहे. म्हणजे खरं तर त्यानं त्याच्या जीवनाचा त्याचा प्रवास करताना त्यानं किती पद्धतीमध्ये ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे, पैशाला महत्त्व दिलेलं आहे. आणि फक्त आपण आणि आपलं आपुलेपाटेपणा असं जगणारी माणसं जी असतात ती आयुष्याच्या या सर्व पातळीवरती नवा विचार घेऊन कुठेतरी पुढे जात असतात आणि त्यांना खऱ्या अर्थानं जी दृष्टी प्राप्त होते, खऱ्या अर्थानं त्यांना जी जाणीव प्राप्त होते ती त्या समाजातल्या येणाऱ्या अनुभवानी घटनांच्याद्वारे. आणि म्हणून खरं तर या कादंबरीच्या पहिल्या भागामध्ये हे सगळं विवेचनात्मक चित्रित झालेलं आहे. आणि मग खरं तर हा थोडासा बाकी आणि थोडासा चलाक अशा आरोग्याने परिसर दुमदुमून जातो. त्या संबंधाचा किंवा त्या अवकाशाचा जिवंत रूप देताना त्या पद्धतीतून साथ संगत त्याला साथ लाभते कशी, ती मिळते कशी, कष्ट कसे हलके होतात, याविषयीचं गांभीर्यानं लेखन जे आहे ते इथं पाहायला एकंदरीत मिळतं. आणि म्हणून त्याला एक स्वतंत्र विचारांची दृष्टीच कुठेतरी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या तासाच्या उत्तरार्धामध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला जुगाडचं खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती सौंदर्य आपल्याला लक्षात यायला लागतं. ग्रामीण परिसरातलं दुःख, मनोविश्लेषण वगैरे, किंवा तर लेखक जो आहे तो स्वतः पात्राच्या तोंडी एखादं वाक्य घालतो आहे आणि पात्राला जसं वाटतं आहे, जसा त्यालाच जणू काही सुचलं आहे अशा पद्धतीनं ते लिहिण्याचा प्रयत्न एकंदरीत जातो. तर मनाचं सामर्थ्य, मनाची अवस्था आणि त्याच्यातून व्यक्त होणारा भावनिक आविष्कार या सर्व पातळीवरती आपण या जुगाडची रचनात्मक मांडणी समजून घेतलेली आहे. जुगाडमध्ये आलेला विषय हा सुशिक्षित बेकारांचा आहे आणि त्यांच्या वाट्याला येणारं दुःख हे सामाजिक या ठिकाणी जरी असलं तरी समाज त्याला जबाबदारी घेऊन त्यांना संपवणं किंवा त्याला ती गोष्ट स्वीकारायला लावणं हे करत नाही आहे. आणि ते जर केलं तर पूर्णपणे समाजातल्या काही घटना दुरुस्ती किंवा ज्या मांडणी आहेत त्याच्यातून बऱ्याच गोष्टी बदलत जाऊन एक नवा आयाम प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मानवी जीवनाच्या पातळीवरती माणसाच्या जगण्यातलं खरं वास्तव आणि त्याच्यातून व्यक्त होणारा जीवनवादी विचार
या सर्व पातळीवरती जुगाडची रचना झालेली आहे. आणि म्हणून जुगाड ही कादंबरी इथं अभ्यासक्रमाला 6व्या सेमिस्टरला दुसऱ्या यात किंवा 4थ्या सत्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे किंवा पाहायला मिळेल. आणि त्याच्यातून त्यांचं एक नवीन दृष्टी जी आहे ती लक्षात येईल. तर तुम्ही शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.